यानंतर आजच्या सगळ्यात मोठ्या बातमीची अपडेट आपण घेणार आहोत। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे शिवसेनेविषयीची आणि त्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचा हा अधिकार राजकीय पक्षाकडे असल्याचं ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। गोगावले यांना पक्षाचं प्रतोद केलं असंही सिब्बल यांनी सांगितलेलं आहे आणि त्याशिवाय त्यांची जी प्रतोदपदी नियुक्ती झालेली होती ती राज्याच्या बाहेर झाली होती असंही सिब्बल म्हणतात। प्रतोदपदाचा हा जो निर्णय आहे तो राज्याच्या बाहेर झालेला होता आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे आमदार गेलेले होते ते राज्याच्या बाहेर होते, सुरतला गेले, नंतर गुवाहाटीला गेले। याविषयीचा सुद्धा घटनाक्रम कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टापुढे सादर केला जातोय। आत्ताचे प्रत्येक अपडेट या ठिकाणी घेत आहोत आपण। विधिमंडळ पक्ष जे काही अधिकार आहेत त्याच्याविषयी ते सांगताना दिसत आहेत। देसाई प्रकरणामध्ये नियुक्त्यांबाबतचे स्पष्ट निर्देश होते असंही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आणि विधानसभा उपाध्यक्षांनी बदल मान्य केले असंही या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे त्यावेळी जे काही घडलेलं होतं याविषयीची माहिती कपिल सिब्बल यांच्याकडून दिली जाते। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे जे निवडून आलेले आमदार असतात किंवा खासदार असतात ते राजकीय पक्ष होऊ शकत नाही, पूर्ण पक्ष होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि विधानसभा उपाध्यक्षांनी बदल मान्य केले असं सुद्धा या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून सांगितलं जात आहे। म्हणजे एकूणच विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय नंतर दिलेला होता किंवा त्यावेळेला विधानसभेचे उपाध्यक्ष होते, आपल्याला आठवत असेल तर 2022 मध्ये, कारण अध्यक्षांनी राजीनामा दिलेला होता त्याच्यामुळे उपाध्यक्षांकडे सर्व अधिकार होते आणि त्यावेळेला हे सर्व बदल उपाध्यक्षांनी मान्य केल्याचं या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून सांगितलं जात आहे। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद आज सुद्धा सुरू आहे। 30 जुलैला सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला होता आक्रमक पद्धतीनं आणि सर्व ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे या पक्षाच्या बाबतीमध्ये किंवा इलेक्शन कमिशननं जो निर्णय दिला आहे या पक्षाच्या बाबतीमध्ये त्यावरून सुद्धा काही सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले होते आणि आज जेव्हा सुनावणी सुरू झाली आहे मागील अर्धा तासापासून युक्तिवाद केला जातो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे कपिल सिब्बल उपस्थित करताना दिसतात। मुख्य म्हणजे त्यावेळेला जे काही घडलेलं होतं आणि 2018 असेल किंवा 2013 मध्ये ज्या पद्धतीनं पक्षाच्या घटनेमध्ये बदल करण्यात आले होते त्याचाही उल्लेख कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि गोगावलेंचं पक्षाचे प्रतोद म्हणून जी नियुक्ती करण्यात आली होती त्यावरून सुद्धा सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केल्याचं आपल्याला दिसतंय। मुळात प्रतोद पदाचा हा निर्णय राज्याच्या बाहेर झालेला होता असं ते म्हणतात, कारण त्यावेळेला हे जे आमदार आहेत एकनाथ शिंदेंसोबत राज्याच्या बाहेर गेलेले होते, सुरतला गुवाहाटीला गेले होते आणि त्यावेळेला गोगावलेंची पक्षाचे प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांचे जे काही पत्र समोर आलेले होते हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतरच ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं होतं मुख्यमंत्री पदावरून आणि राज्यामध्ये सरकार महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, त्याच्यानंतर शिंदेंचं सरकार आलेलं होतं। या सगळ्या घडामोडी आपल्याला आठवत असतील आणि त्याविषयीचीच माहिती आता कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये दिली जाते आणि कशा पद्धतीनं ते सगळं चुकीचं होतं हे सांगण्याचा प्रयत्न ते करतायत। गोगावलेंची जी व्हीप म्हणून नियुक्ती कशी होऊ शकते असा सवाल सुद्धा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे। गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती कशी होऊ शकते असं ते या ठिकाणी प्रश्न विचारताना दिसून येत आहेत, कारण ज्यावेळेला पक्ष फुटला होता त्यावेळेला गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली होती फुटलेल्या गटाकडून। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली हा जो गट आहे तो फुटलेला होता, बंड केलेला होता त्यांनी आणि त्याच वेळेला गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी व्हीप सुद्धा बजावलेला होता विधानसभेमध्ये। जो काही एक मेजॉरिटी दाखवायची होती मुख्यमंत्री पदासाठी त्या संदर्भातला हा व्हीप बजावण्यात आलेला होता आणि त्याच्यामुळे गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती कशी केली जाऊ शकते असा प्रश्न कपिल सिब्बल यांच्याकडून या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि ज्या ज्या घडामोडी त्यावेळेला घडलेल्या होत्या, फुटीर जो गट होता, बंड केलेला जो गट होता शिवसेनेमध्ये, त्यांनी जे काही केलेलं होतं किंवा ऍक्शन घेतलेल्या होत्या त्याच्यावरून सुद्धा कपिल सिब्बल काही प्रश्न उपस्थित करताना दिसून येतात। त्याच्यामुळे आता याच्यावर जे शिंदेंचे वकील आहेत त्यांच्याकडून नेमका काय युक्तिवाद केला जातो, प्रतियुक्तिवाद तेही बघावं लागणार आहे। नोटीस मिळून सुद्धा आमदार बैठकीसाठी अनुपस्थित राहिल्याचं या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे आणि या सगळ्याविषयी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? आतापर्यंत आपण बघतोय की एक अर्धा तास झाला असेल कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। हा युक्तिवाद नेमका कोणत्या दिशेनं चाललाय आणि आतापर्यंत कोणकोणते मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत? आपल्याला माहिती आहे की अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला। आणखीन मुख्य म्हणजे की सर्वोच्च न्यायालयाचे जे द्विसदस्यीय खंडपीठ आहे, जे मोहना आणखीन जयमाला बागची यांनी स्वतः इंटरॅक्टिव्ह प्रश्न उपस्थित केलेले। आणखीन यातलाच सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो कपिल सिब्बल यांनी घटनापीठाच्या सुभाष देसाई निर्णयाचा दाखला दिलाय। म्हणजे विधिमंडळ पक्षाने निर्णय घेतला की नाही हा जरी मुद्दा महत्त्वाचा असला तरी सुनील प्रभू यांच्या जागी मुख्य प्रतोद म्हणजे चीफ व्हीप म्हणून पदभार स्वीकारू
म्हणजे एक प्रकारे विधिमंडळ पक्षात फूट पडली होती. आणखीन सुभाष देसाई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की विधिमंडळ पक्षाचा गट आपला गटनेता किंवा मुख्य प्रतोद बदलू शकत नाही. या बदलांना मान्यता देणारा अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर ठरवण्यात आला. आता जो निर्णयाचा दाखला त्यांनी दिलाय, हाच निर्णयाचा दाखला या पूर्ण केसमधला अत्यंत महत्वाचा मुद्दा आजच्या दिवसात तरी समोर येत आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला घटनाक्रम समोर येतोय की ज्याच्यावर खल होतंय की सुरतला गेले होते, कसे उपस्थित राहू शकले, सभेची उपस्थिती किंवा नोंद अविश्वसनीय मानली जाते, ठराव उपसभापतींकडे पाडण्यात आला होता तो त्यांनी मान्य केला, असे अनेक मुद्दे जरी उपस्थित होत असले तरी सुभाष देसाई हा जो दाखला दिलाय, हा दाखला आतापर्यंतच्या सुनावणीतला सगळ्यात महत्वाचा आपल्याला निश्चित म्हणता येईल. योग्य ते घमासान कायद्याच्या कसोटीवर सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालेला आहे आणि आजच्या सुनावणीमधनं महत्वाचे मुद्दे किंवा निकाल काय असू शकतो अशा प्रकारचे संकेत सुद्धा मिळू शकतात असंही आपल्याला म्हणता येईल. कारण जस्टिस मोहना आणि जस्टिस जयमाला बागची यांनी ज्या पद्धतीनं इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन हे बेंचवरून कपिल सिब्बल यांच्यासोबत सुरू केलेलं आहे, ते सगळ्यात महत्वाचं आपल्याला मानता येईल. खरं आहे प्रशांत, आतापर्यंत आपण सिब्बल यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते बघितले, समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सांगतायत की एक इंटरॅक्टिव्ह जे सेशन आहे ते या ठिकाणी घेतलं जात आहे. मग न्यायालयाकडून कोणते प्रश्न उपस्थित केले जात आहेत? न्यायालयाकडनं अत्यंत महत्वाचे प्रश्न उपस्थित या पूर्ण याच्यात झाले. म्हणजे की सरन्यायाधीशांनी स्वतः प्रश्न विचारला की वस्तुस्थितीचा भाग पूर्ण झाल्यावर तुम्ही थेट निकालावर येऊ शकता. हा सरन्यायाधीश यांनी केलेली जी सुनावणीतली टिप्पणी आहे, ही टिप्पणी सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे थोडक्यात वस्तुस्थितीचा भाग पूर्ण झाल्यावर तुम्ही थेट निकालावर येऊ शकतात. म्हणजे आता आपण वस्तुस्थितीवर बोलूया. जयमाला बागची यांनी बहुसंख्य उपस्थित नव्हते, हा मुद्दा मांडला. जे मोहना यांनी सुभाष देसाई प्रकरण यांनी मांडलं. म्हणजे जे मुद्दे आज कोर्टाकडनं उपस्थित केले जात आहे, स्वतः बेंचकडनं उपस्थित केले जात आहे, जसं जयमाला जस्टिस बागजी यांनी काढून टाकण्याच्या निर्णयावर विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांनी सही केलेली नाही का, हा जो प्रश्न उपस्थित केला आणि त्याला कपिल सिब्बल यांनी दिलेलं उत्तर की सही करण्याची गरज नाही, अधिकार पक्षप्रमुखांना देण्यात आले आहेत, तसेही उपस्थिती पत्रक आहे, त्यावरून ते उपस्थित होते हे दिसून येईल. घटनापीठाने हे वैध ठरवलेले आहे आणि याचाच दाखला येताना सुभाष देसाई प्रकरणाचा त्यांनी उल्लेख केला आणि या आधारावरच सरन्यायाधीशांनी जी टिप्पणी केली आहे, वस्तुस्थितीचा भाग पूर्ण झाल्यावर तुम्ही थेट निकालावर येऊ शकता, ही टिप्पणी सगळ्यात महत्वाची आहे. अत्यंत सोप्या भाषेत जर का सांगायचं तर शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाबद्दल कधीच शंका नव्हती. उद्धव यांच्या ना प्रतिवादीकडून ना निवडणूक आयोगाकडून हा कपिल सिब्बल यांनी केलेला मुद्दा किंवा अध्यक्षांकडून पक्षाध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिंदेची गटनेते आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती. म्हणजे शंकाच नव्हती नेतृत्वावर. हा एक टर्निंग पॉइंटची सुनावणीतला एक भाग होता. एकनाथ शिंदे राष्ट्रीय कार्यकारिणीत होते आणि त्यांची नियुक्ती पक्षप्रमुखांनी केली होती. म्हणजे पक्षप्रमुख हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. पण सरन्यायाधीशांनी याही मुद्द्यांवर कलम 11 निवडणूक आयोगाला जानेवारी 2013 मध्ये कळवण्यात आले होते का, हा प्रश्न जो विचारला, तुम्ही दस्तऐवजावरील या सहीची पुष्टी करू शकता का, हे जे प्रश्न विचारले, हे प्रश्न या सुनावणीतले नक्कीच आपल्याला महत्वाचे म्हणता येईल. आजच्या सुनावणीमधनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संकेत जे आहेत ते सगळे दिसून येऊ शकतात. महेश शिंदे यांचे चिन्ह पहा, त्या चिन्हामध्ये विसंगतीवरनं सुद्धा मुद्दा उपस्थित झालाय. पण सरन्यायाधीशांनी आता सुद्धा एक मुद्दा उपस्थित केला, राजकीय पक्षाच्या नेत्यांना हटवू शकत नाही, 31 आमदार हाच स्वैच्छिक कृतीचा पुरावा आहे. अत्यंत महत्वाचं वाक्य या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी आता केलंय की पण ते राजकीय पक्षाच्या नेत्यांना हटवू शकत नाही, 31 आमदार हाच स्वैच्छिक कृतीचा पुरावा आहे. म्हणजे कपिल एकूणच सिब्बल बरोबर कपिल बोला. सिब्बल यांचं जरी म्हणणं आहे की हे म्हणजे स्वेच्छेनं पक्षाचे सदस्यत्व सोडण्यासारखे आहे. अखेरीस यामुळे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, याचे देशासाठी गंभीर परिणाम आहेत. कपिल सिब्बल त्यांची बाजू जरी मांडत असले तरी सरन्यायाधीशांनी मुद्दा उपस्थित केलाय, पण ते राजकीय पक्षाच्या नेत्यांना हटवू शकत नाही, 31 आमदार हाच स्वैच्छिक कृतीचा पुरावा आहे. आता कायद्याच्या परिशिष्ट 10 नुसार जर का बघितलं तर स्वैच्छिक प्रवृत्ती किंवा स्वैच्छिक कृती हा एक नवीन अँगल या सुनावणी दरम्यान आता समोर आलेला आहे. अत्यंत निर्णायक वळणावर ही सुनावणी येऊन ठेपलेली आहे, हे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. खरं आहे प्रशांत, आपण बघतोय की तुम्ही सुद्धा बऱ्याच वर्षांपासून 4 वर्षांपासून हे सगळं प्रकरण फॉलो करताय आणि आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून सुद्धा ही सुनावणी नेमकी काय, कधी लागणार आणि काय निकाल येणार याकडे त्यांचंही लक्ष आहे. आणि आताची जी माहिती आपल्याकडे येते त्यानुसार सिब्बल 2022 मध्ये जे काही घडलेलं होतं त्यावेळेचा घटनाक्रम मांडताना दिसून येत आहे. त्याच्यामुळे आता पुढच्या एका तासाभरामध्ये नेमकं काय होऊ शकतं याविषयी काय सांगू शकाल प्रशांत?
पुढचा तास हा निर्णायक आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीनं आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे किंवा शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक नेत्यांनी बोलताना सुद्धा वक्तव्य केले की पक्षचिन्ह आम्हाला मिळेल. आत्मविश्वास त्यांचा वाढलेला दिसतोय. परिशिष्ट 10चा योग्य तो अर्थ आणि अन्वय अर्थ हा कसा ही आता सुनावणी ज्या मुद्द्यावर पोहोचलेली आहे ना, ही एकदम सिंपल आहे की ग्लासामध्ये म्हणजे एक ग्लास जो आहे तो अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे. कोणाला तो अर्धा भरलेला वाटतो, कोणाला तो रिकामा वाटतो. म्हणजे कायद्याची भाषा आणखीन त्याचा अर्थ कसा लावायचा हाच त्यातला महत्वाचा आहे की 31 आमदार हे गेले, मग हे गेले तर ते अपात्र होऊ शकता का का त्यांची स्वैच्छिक कृती आहे हे ग्राह्य धरायचं का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. या सगळ्या विषयामध्ये घटनापीठाच्या सुभाष देसाई निर्णयाचा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय महत्वाचा मानला जातोय. या सगळ्या विषयामध्ये सरन्यायाधीश जे अनेक वेगळ्या प्रकारची क्युरीज म्हणून प्रश्न विचारतायत. कलम 11 निवडणूक आयोगाला जानेवारी 2013 मध्ये कळवण्यात आले होते. तुम्ही दस्तऐवजावरील या सहीची पुष्टी करू शकता का, हा सरन्यायाधीशांनी विचारलेला प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे. योग्य ते युक्तिवाद आता पद्धतीनं चालू आहे. पण कपिल सिब्बल यांचे युक्तिवाद जरी जोरदार असले, आक्रमक असले, सरन्यायाधीश किंवा स्वतः बेंचने जस्टिस जयमाला बागची यांनी जरी मुद्दे उपस्थित केले असले तरी या सगळ्या विषयामध्ये प्रतिवाद होण्याची वेळ अजूनपर्यंत आली नाहीये. तो सुद्धा मुद्दा समोर येईल आणि याच मुद्द्यांची दुसरी बाजू जसं मी म्हंटल की पाण्याचा ग्लास म्हणजे तो अर्धा भरलेला वाटतो कोणाला किंवा अर्धा रिकामा वाटतो, तर ती सुद्धा वेळ येत्या सुनावणीमध्ये म्हणजे याचीच दुसरी बाजू ही सुद्धा समोर येईल. त्याचमुळेच अर्थ आणि अन्वय अर्थ या दोनही शब्दांची लढाई आता सुप्रीम कोर्टात सुरू आहे. येत्या 1 तासामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडनं अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श होऊ शकतो हे असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. खरं आहे. म्हणजे प्रतिवाद नेमका काय केला जातो याकडे तर लक्ष आहेच, पण प्रशांत आतापर्यंत ज्या पद्धतीनं युक्तिवाद सिब्बल करतायत त्याच्यामध्ये एकतर आतापर्यंत जो काही प्रश्न उपस्थित केला जात होता किंवा जे कायदेतज्ञ आहेत त्यांच्याकडून सुद्धा हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता की जो विधिमंडळ पक्ष आहे तो पक्ष नेमका कोणाकडे जाईल किंवा पक्षाचं चिन्ह कोणाकडे राहील हे डिसाईड करू शकत नाही, त्याचा निर्णय घेऊ शकत नाही. आणि त्याच मुद्द्याला कुठेतरी कपिल सिब्बल हात घालताना दिसतात. कारण प्रतोद पदाचा निर्णय असेल, व्हीप पदाचा निर्णय असेल, यावरून सुद्धा त्यांनी महत्वाची टिप्पणी केलेली आहे, महत्वाची माहिती या ठिकाणी प्रेझेंट केली आहे. नक्कीच, कारण या सगळ्या विषयामध्ये कपिल सिब्बल यांचं जे सरन्यायाधीशांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्याच्यावरचं त्यांचं वक्तव्य जे आहे ते वक्तव्य नक्कीच म्हणायचं आहे. म्हणजे स्वैच्छिक कृतीचा म्हणजे 31 आमदार तर त्याच्यावरच कपिल सिब्बल स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडण्यासारखे आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान वापरलेले हे वाक्य हे नक्कीच म्हणता येईल. अखेरीस याचमुळे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण याचेच गंभीर परिणाम म्हणजे देशासाठी गंभीर परिणाम होतील. मुळात जो कायदा आहे, लोकशाही आहे, जी घटना पद्धती आहे, जी पक्षशाही आहे, जो निवडणूक आयोग आहे, 10वं परिशिष्ट आहे किंवा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जी आपली राज्य घटना किंवा लोकशाही घटना तयार झालेली आहे या सगळ्या गोष्टींची तिलांजली दिली जाते का स्वैच्छिक पद्धतीने हे नेतृत्व विरुद्धचा एल्गार म्हणता येईल का, हाच यातला अर्थ हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणखीन हे जर का योग्य पद्धतीनं निर्णयापर्यंत पोहोचलं नाही तर देशातील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय पक्षांमध्ये किंवा प्रादेशिक पक्षांमध्ये अनागोंदी पसरू शकते आणि देशावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा प्रकारची भाषा किंवा अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित कपिल सिब्बल करतायत. अर्थात ही झाली एक बाजू. याची दुसरी बाजू तीही समोर येणं तितकंच महत्वाचं आहे. खरंय. प्रशांत, मी तुमच्याकडे येते. मात्र आतापर्यंत जी काही सुनावणी झालेली आहे त्यामधले महत्त्वाचे मुद्दे आपल्या प्रेक्षकांना एकदा सांगते. बाळासाहेब प्रमुख होते, त्यानंतर उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख झाले असा मुद्दा मांडण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला अधिकृत मान्यता मिळालेली होती असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे आणि पक्षाच्या घटनेनुसार निवडणूक आयोगाला माहिती दिलेली होती असंही कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. सुनावणीमध्ये आतापर्यंत नेमकं काय काय झालंय ते आपण या ठिकाणी बघतोय. एकनाथ शिंदेंची नेते म्हणून नियुक्ती उद्धव ठाकरेंनीच केली होती असंही कपिल सिब्बल या ठिकाणी सांगतायत. पक्षाच्या घटनेवर दोन्ही बाजूंचं एकमत आहे असंही कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बाळासाहेब प्रमुख होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी गेली आणि त्यांनी निर्णय घेतले होते. एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा त्यांनीच केलेली होती असं सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल आजच्या या युक्तिवादामध्ये करतायत, सुनावणीमध्ये करतायत. आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांत, आपण बघतोय की आतापर्यंत जी सुनावणी झालेली आहे किंवा 30 जुलैला सुद्धा जी सुनावणी झालेली होती त्याच्यामध्ये जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जात होता आणि त्याच्यामुळे एक चर्चाही सुरू होती की कपिल सिब्बल ठाकरेंना चिन्ह मिळवून देणार का, धनुष्य बाण मिळवून देण्यामध्ये यशस्वी होणार का याविषयीची. अत्यंत महत्वाचा मुद्दा बोलता बोलता उपस्थित केला की बाण कुणाचा
हा. म्हणजे बाण मारण्यामध्ये कोण यशस्वी ठरणार, कपिल सिब्बल यशस्वी ठरणार का? म्हणजे खरं तर कळीचा मुद्दा हाच आहे. पण अर्थात काहीही असो, बाण कोणाचा यापेक्षा धनुष्य कोणाच्या हातात आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तरी सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः सरन्यायाधीश यांच्या हातातच हे धनुष्य आहे. त्यामुळे बाण कोणाचा असला तरी प्रत्यांच्या ज्याची आहे तो त्याला जोडता येईल. हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून रीतसर मान्यता मिळाली होती. कपिल सिब्बल यांनी जे ओघवत्या शब्दीत त्यांच्या विशेष शैलीमध्ये जे मुद्दे मांडलेत, त्या मुद्द्यांचा जर का आपण परामर्श धावता आढावा जर का घेतला, तर त्यांनी पक्षाला रीतसर मिळालेली मान्यता, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला, 3 उपनेत्यांना सहनेते म्हणून निवडले. त्यामुळे पक्षाच्या घटनेच्या कलम 11 अंतर्गत नीट लक्षात घेतलं पाहिजे आपण, की ज्या 11चा दाखला कपिल सिब्बल हे वारंवार सुप्रीम कोर्टात देत आहे, ते कलम 11A जे आहे ते पक्षाच्या घटनेतलं उपकलम आहे. 10वं परिशिष्ट हा कायदा आहे, हा राज्यघटनेच्या आधारावर आहे. तर ज्याचा दाखला म्हणून कपिल सिब्बल देत आहे ते पक्षाच्या घटनेच्या कलम 11 अंतर्गत निवडणूक आयोगाला रीतसर कळवण्यात आले होते. ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. 2018 मध्ये निवडणूक आयोग म्हणतो की आमच्याकडे ती घटनाच नाही. म्हणजे 11A हा महत्वाचा टर्निंग पॉइंट या सुनावणीमधला आहे की 11 नुसार जर का कळवलंय तर 2018ला ती घटना आमच्याकडे आली नाही. हे निवडणूक आयोगाने घेतलेली जी भूमिका आहे. आता निवडणूक आयोगाचे जे वकील आहे ते याच्यावर नक्कीच प्रतिवाद करतील. नवीन नवीन मुद्दे आपल्याला समोर येऊ शकतील याच्यात. पण 2018 मध्ये कपिल सिब्बल म्हणाले की उद्धव पुन्हा बिनविरोध निवडून आले आणि एकनाथ शिंदे यांना त्यांनी नेते म्हणून नियुक्त केले. म्हणजे दोन्ही पक्ष याच्यावर सहमत आहेत की आमची नियुक्ती अशा घटनेनुसार झाली आहे. हा ज्याला दोघांनी सुद्धा आव्हान दिलेलं नाही. हे सगळ्यात महत्वाचं याच्यात आहे की कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना काही मुद्दे मान्य केलेले आहेत आणि याच आधारावर स्वैच्छिक हा शब्द सरन्यायाधीशांच्या तोंडून निघाला. हा बोलका आपल्याला नक्कीच म्हणता येईल की 31 आमदारांनी जी वेगळी वाट जोखली ती त्यांची स्वैच्छिक कृती होती का? हा शब्द हा नक्कीच महत्वाचा आहे. आजच्या सुनावणीमधला अत्यंत टर्निंग पॉइंट असलेला हा शब्द आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण शेवटी कोणत्या प्रकारे युक्तिवाद होतो आणि सरन्यायाधीशांची टिप्पणी कोणत्या प्रकारे समोर येते याच्यावरूनच आपल्याला पुढे काय होणार याची कल्पना नक्कीच करता येऊ शकते. सध्या तरी आता ही सुनावणी चालली आहे की सिब्बल आपला युक्तिवाद अत्यंत जोरदार करताय. प्रातिनिधिक लोकशाही संदर्भात सिब्बल यांनी आता भूमिका स्वीकारलेली आहे की कोणतीही अशी कृती स्वीकारू नये. एक अटळ गोष्ट महत्वाची आहे. देशाच्या राजकीय व्यवस्थेवर मोठे परिणाम झाले आहेत आणि ही कार्यपद्धती सर्रासपणे वापरली जात आहे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी म्हणून तरी या विषयाला गांभीर्याने. प्रशांत, ज्याच्या तुम्ही जसं सांगितलं की अर्धा ग्लास रिकामा अर्धा ग्लास भरलेला इथपर्यंत आता ही जी हा जो युक्तिवाद आहे तो पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे उत्सुकता प्रचंड वाढली आहे. फक्त महाराष्ट्रामधलेच लोक नाही तर संपूर्ण देशभरातील लोकांचं लक्ष आजच्या या सुनावणीकडे आहे आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहूयात. मात्र थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.